एखाद्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 4 दिवस का लागावे आणि तेही एका अशा हातबल माऊलीवर जिचा मृतदेह शेकडो किलोमीटर दूर म्हणजे तामिळनाडूहून महाराष्ट्रात आणला गेलाय। सांगलीच्या पलूस ग्रामीण रुग्णालयात गेले 4 दिवस एका 33 वर्षीय विवाहितेचं पार्थिव ठेवलंय, पण तिच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत। कारण काय तर तिच्या मृत्यू पाठीमागे दडलंय असं एक भयंकर सत्य, ज्याची पाळमुळं तामिळनाडूच्या एका बड्या सुवर्णकारा व्यावसायिकाच्या घरापर्यंत जातात। पण ट्विस्ट असा आहे की गूढ गुन्हा घडला तामिळनाडूत, मग महाराष्ट्रातील पोलिसांनी यावर कोणती चक्र फिरवली आणि सासरच्यानी रचलेला तो बनाव माहेरच्यानी एका फोन कॉलमुळे कसा उधळून लावला तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। सांगलीच्या पलूस येथील आरती कदम वर्ष 23 वर्ष हिचा विवाह 2011 मध्ये तामिळनाडूतील नागपट्टिनम येथील एका बड्या सुवर्णकार व्यावसायिकाच्या मुलाशी म्हणजे प्रशांत आनंदराव जाधव याच्याबरोबर झालेला होता। मग लग्न अतिशय मोठ्या थाटामाटात करण्यात आलं। आरती सासरी गेली। सुरुवातीला सर्व काही ठीक होतं। आरतीला 2 गोड मुली झाल्या, मात्र सासरच्यांना पाहिजे होता वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा हवा होता। डॉक्टरांनी स्पष्ट चेतावणी दिली होती की आरती जर गरोदर राहिली तर तिला जीवाला धोका आहे। तरी सासरच्याने तिच्यावर अमानुष अत्याचार सुरू केला। इतकंच नाही तर माहेराहून तब्बल 50 तोळे सोने आणण्याची मागणी केली आणि तिला त्रास देणं सुरू केलं। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या 6 वर्षापासून सासरच्या लोकांनी आरतीचा तिच्या माहेरशी संपर्कच तोडून टाकला। माहेरच्या एकाही व्यक्तीशी तू बोलायचं नाही असं तिला स्पष्ट चेतावणी दिली होती। ती जिवंत आहे की कोणत्या नरकात जगते हे माहेरच्या लोकांना समजूनच दिलं नाही। मात्र 23 मे 2026 रोजीचा तो दिवस होता। शनिवारची सकाळ होती आणि अचानक आरतीच्या मृत्यूची बातमी समोर येते। पण इथेच सासरच्यांनी एक मोठी चूक केली, ज्यातून त्यांचा क्रूर चेहरा समोर आला। आरतीचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्याने त्याच्या वृद्ध वडिलांना किंवा भावांना फोन करणं गरजेचं होतं, त्या नातेवाईकांना देखील फोन करणं गरजेचं होतं। मात्र त्यांनी तसं काहीच केलं नाही। त्यांनी पलूसमधील स्थानिक सुवर्णकारांना फोन केला आणि परस्परच शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची भाषा वापरली। आणि जेव्हा ही माहिती आरतीच्या भावापर्यंत पोहोचली तेव्हा माहेरच्यांचा संशय बळावला आणि 6 वर्षापासून ज्या मुलीला लपून ठेवलं होतं तिचा अचानक संशयास्पद मृत्यू कसा झाला, तिचा छळ करून तिचा जीव कसा घेण्यात आला, यामुळेच मृतदेह अंत्यसंस्काराची वाट पाहतोय। मात्र आरतीच्या घरच्यांनी ज्या पद्धतीने आरोप केलं तेच आपण यामध्ये जाणून घेणार आहोत। नेमकं आरतीच्या घरचे लोक काय म्हणाले ते आपण जाणून घेऊ। नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पोरगीनं माझ्या लेकीला मारले की होती न्याय दिला पाहिजे। मला माझ्या पोरगीला न्याय मिळाला पाहिजे। पैसे देऊन सगळं विकत तिनं घेतलंय। सगळं तिथं रिपोर्ट सुद्धा तिनं पैसे देऊन घेतलाय तसाच। आणि जर सांगते इकडं न्यायला नको मुलशीना, माझ्या पोरगीला न्याय मिळाला पाहिजे। तिनं माझ्या पोरगीला या 14-15 पोरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या। डोक्यात काय गाठलंय, गळा दाबलाय, शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या। आणि तू कोण असे नाही, त्याला पैसे सोने देऊन त्यानं त्याला रिपोर्ट दाबायला लावलाय तिनं। त्याच्या आईनं, बहिणीनं, मेवण्याच्या पोरग्यानं आणि पोरगीनं लग्नाला रांड आल्या तिनं। पैसे तर घेतले ती, त्यांना लय पैसे घेतले तिनं, वाटले ती आणि दाबले टाकलं पाहिजे। माझी मारली मुली ह्यात सर्व काही आहे। तिला टॉर्चर करून मारलं, चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला। तिच्या 2 पुरी असताना गावाकडे ठेवल्या आणि हिने फक्त 4च घरात होती, मारलं हरामखोरांनी। लग्न होऊन किती वर्ष झाली? बाहेर निघाली, गाडी घेऊन पळून गेली। लग्न होऊन किती वर्ष झाली? 17 वर्ष तिला लय टॉर्चर केले। 50 तोळ सोनं मागितले, 50 तोळ आमच्या हवाले केले पाहिजे। त्यात तिनीला 14-15 मारणार आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ठीक आहे। अजिबात पाठवून देतो 14 वर्षात आमच्याकडे येऊन देत नव्हती। गावाकडून आली तर आमच्या घरात पाऊल ठेवत नव्हती। तिला नातू पाहिजे होता, चप्पलनं मारायचं माझ्या नवऱ्याला, चप्पलनं मारायची रांडच्या उंडगीच्या म्हणली माझ्या नवऱ्याला। ती पुरगीला भेटा गेला ना, भेटून देत नव्हती।
येऊन देत नव्हती काय पोलिसला. बोलत होतो, तुम्ही म्हणत होती, या बाजूने आणि समोर दुसरं लग्न कधीला माझ्या मारल्या डोक्यात काय घातलं या डोक्यात नाही केलं. आरती प्रशांत जाधवचा भाऊ तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय. मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवा आहे. तिला 2 मुली आहेत. 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं. डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं. लास्ट टाइम जर आता पाचव्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून. तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि ती तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरण शय्येवरती मेली ती पाक पूर्ण. अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे. किती लग्न कधी झालं? 2011 साली लग्न झालं. तेव्हापासून यांची अशी हॅरेसमेंट चालू आहे. माझे वडील तिकडं नागापट्टणम असते, तामिळनाडूच्या शेवटच्या टोकाला. तिथं वडील गेल्यानंतर हा भडवा कशाला आलाय म्हणून तिच्या सासूनं पप्पाला ढकलून बाहेर काढलं. तेव्हा छळ केला अक्षरशः. आमच्या घरात लावून देत नाही. गेली 6 वर्ष झाली तिने घराची पायरी चढली नाही. येऊन देत नव्हते अजिबात. छळ केला तिने. बोलून देत नव्हती. जिथं बोलायचं आहे तिथं सासू शेजारी उभं राहायची, काय बोलतेस म्हणून. अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे. शिक्षा ही झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सोडलं नाही. नवरा सासू आणि एक त्यांच्या घरी तिची ननंद मामाला दिलेले ती एकत्र राहतात. ह्या ननंद तिची सासू, तो मामा, त्याचं पोरग, त्याची पोरगी, ह्या सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे झाल्यानंतर तो मामा तिथून बाहेर पडलाय. तो सांगतोय की मी नव्हतो त्यात, पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे कधी झालं आणि तुम्हाला कधी कळालं? हे झालं सर्वसाधारण शनिवारी सकाळी आम्हाला समजलं. पण त्यांचं म्हणणं आहे की हे आदल्या रात्री झालंय. मी खाली झोपलो होतो, बायकोनं वर कडी लावून घेतली, मला माहित नाही. स्टोरी मेंटेन करून सांगितली त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो, दरवाजा उघडला नाही, बॅटनं दरवाजा उघडला आणि नंतर बघितलं तरी खाली पडली. पण हे कुठंही आम्हाला ते पटतच नाहीये पूर्णपणे. यांनी मला कॉल अजिबात केला नाही. यांच्या तिथल्या याच्या स्वर्णकार संघटनेच्या अध्यक्षांनी मला 4 वेळा सांगितलं तुम्ही इकडे येताय का, आम्ही तिकडे विल्हेवाट लावू. आणि त्यांचं नाव अनिल पाटील आणि प्रवीण पाटील हा त्यांच्यात सामील झाला. हा सर्वात 6वा गुन्हेगार आहे. त्याला सुद्धा अद्दल घडली पाहिजे. मला सांगतोय तो की फोन करून की तुम्ही इकडे येताय का, तिचं PM करून तिकडच्या तिकडे तिची विल्हेवाट लावू. प्रवीण पाटील त्याचं पूर्ण नाव माहिती नाही. तो शिरगावचा आहे तो, आणि तोही तो 6वा आरोपी आहे. त्यांनाही आम्हाला तिथं आल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यात त्यांनी सहकार्य केलं नाही. तिथं अक्षरशः आम्ही बाहेर उभारलो होतो. यांनी सगळं मॅनेज केलंय. आणि आम्हाला न्याय, एक फोन तिच्या जवळ नाही. आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यांना किती सोनं घातलं होतं म्हणलं? आम्ही लग्नात तिला 20 तोळे घातलं, पुन्हा 30, आणि आता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती. त्यातले 30 दिले, 20 अजून द्यायचे राहिले. तर त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट. आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा ह्या दोन्ही याच्यासाठी झाले. देखील थॉट्स आपल्या सोसायटीमध्ये आजही आहेत आणि हे इतके एक्सटेंडला वाढलेत की डेथ होत आहे. ते लिटरली लोकांना कळत नाहीये की मुलगा हवाय ह्याच्यासाठी इतके वेडे झालेत की ह्या हद्दपर्यंत जाऊ शकतात. पॅट्रियार्कल ह्याच्यासाठी हे किती हे करू शकतात. हे आत्ताचं नाही आहे. जेव्हापासून तिला 2 मुली आहेत, जेव्हापासून तिची फर्स्ट मुलगी झाली तेव्हापासून तिला टॉर्चर चालू केलं. हे सगळं हे आत्ताचं नाही आहे की मुलगा हवाय मी दुसरं लग्न करणार, हे करणार. तिला तेव्हापासून हरासमेंट करतात. हे सगळं चुकीचं आहे. स्टील जर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलं नाही ह्या सगळ्यामध्ये, हिला जर जस्टिस मिळलं नाही तर खूप अवघड आहे ह्या सोसायटीचं. कारण जर आज पण आपल्या सोसायटीमध्ये असे थॉट्स असतील तर आय डोंट नो काय होणार. या प्रकरणी आरोपी म्हणून प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव, संध्या प्रकाश साळुंखे, प्रकाश ज्योतिराम साळुंखे, प्रतीक प्रकाश साळुंखे आणि शेजल प्रकाश साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा 26 मे 2026 रोजी नोंद करण्यात आला आहे. गुन्हा तामिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथील घडलेला असून पुढील तपासासाठी तो नागपट्टिनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फिर्यादी हे पलूस येथील रहिवासी असून तामिळनाडूमध्ये भाषेची अडचण आणि इतर कारणामुळे तक्रार नोंदविण्यात अडचणी येत असल्याचं वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो नागपट्टिनम सिटी पोलिसाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सद्यस्थितीत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास देखील संबंधित पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलंय ते अतिशय भयंकर स्वरूपाचं आहे. ज्या पद्धतीनं आता सध्या आरतीवर बिळाई अशा प्रकारच्या अनेक घटना समाजामध्ये घडत आहेत. तो वंशाचा दिवा पाहिजे, तो कशासाठी पाहिजे? आपण समाजामध्ये वंशाच्या दिवाने काय पराक्रम केलेले आहेत हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं मुली देखील वंशाच्या दिवाच आहेत असं समजून आपण वागलं पाहिजे.
जेव्हा आपण असा अट्टहास करतो की मुलगाच पाहिजे, तेव्हा अशी भयंकर स्वरूपाची घटना समोर येते. मात्र हे गरीब घरामध्ये होत नाही, हे श्रीमंत लोकांच्या घरामध्येच त्यांना वंशाच्या दिव्याची गरज असते. ज्या पद्धतीने ही घटना घडली ही अतिशय भयंकर स्वरूपाची आहे. यामधील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी देखील मागणी सध्या समाज माध्यमांमध्ये होत आहे. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.